Hello, hello. This is the my artifact. Oh boy. Wait for a minute. Actually, माझ्या घरासमोरची पाईपलाईन आहे ना, ती पूर्ण फुटली आहे आणि पूर्ण रस्त्यावर चिखल चिखल झालाय. वडिलांनी आताच ते नळ विभाग कार्यालयामध्ये तक्रार नोंदवली आहे. येस, बट आताच पाणी तर वाया जाईलच. Whatever. What I'm saying is that की आपण आपल्या डोक्यामध्ये जो प्लॅन आहे, ओके, ट्रॅव्हल फिल्म मेकिंगचा, आपण थोड्या इन्व्हेस्टरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करू. ओके, आणि जर आपण असं म्हणू की इन्व्हेस्टर म्हणजे ते आपल्या चॅनलला, म्हणजे आपल्या या प्लॅनला का अप्रूव्ह करेल, का आपल्याला फंडिंग करेल. व्हाय? वेल, दॅट्स अ रिअली नाईस क्वेश्चन. कारण कसं आहे की बाकीचे पण असे काही युट्यूबर्स आहे किंवा ट्रॅव्हल फिल्म मेकर्स आहेत, त्यांचे काम माझ्यापेक्षा पण जबरदस्त आहे आणि इव्हन बेटर पण आहे. त्यांनी खूप काही ट्रॅव्हल पण केलाय. दे गॉट एक्सपिरियन्स टू. येस. तर मग व्हाय ते लोक, म्हणजे इन्व्हेस्टर, माझ्यावर का इन्व्हेस्ट करतील इन्स्टेड ऑफ दोज पीपल हु आर रिअली एक्सपिरियन्स? त्यांच्यासाठी तर चॉईस राहील का ते अशा लोकांवर इन्व्हेस्ट करेल जे खूप जास्त क्वालिफाईड राहील या गोष्टीमध्ये, राईट? येस. बट ऍक्च्युअली व्हॉट आय एम सेइंग इज दॅट मी असं नाही म्हणत की माझं काम आणि त्यांचं काम खूप काही डिफरंट आहे. नो. आणि मी असं नाही म्हणत की त्यांचं काम खूप एकदम बेकार आहे. नो, डेफिनेटली नॉट. इट इज रिअली मच मोर बेटर दॅन मी. ओके, बट इज दिस थिंग ट्राय टू अंडरस्टँड की मी आतापर्यंत जेवढं काही काम केलं आहे ते मिनिमम इक्विपमेंट्स आणि व्हेरी लेस बजेट, इव्हन समहाऊ इट जस्ट लाईक हार्डली से 0 बजेटवर मी या साऱ्या गोष्टी बनवल्या गेल्या. ओके, त्यांच्यापाशी जेवढे काही त्यांनी जे बनवलं आहे किंवा त्यांच्यापाशी जे काम आहे त्यांचं, त्यासाठी त्यांनी त्यांचा बजेट पण जास्त होतं, त्यांच्यापाशी इक्विपमेंट्स पण चांगले होते, खूप काही चांगलं होतं. आता मी असं नाही म्हणत की त्यांच्यापाशी इक्विपमेंट्स चांगले आहे किंवा खूप काही चांगलं आहे त्यामुळे त्यांनी सगळं काही खूप जबरदस्त केलं आहे. नो नो नो. It was like that. Try to compare me and those people who are just really full-fledged filmmaker or travel filmmaker. Okay, त्यांचे काही कॉन्टॅक्ट आहे, त्यांच्यापाशी पैसा आहे, त्यांच्यापाशी सपोर्टिंग ऑडियन्स आहे, सो मेनी पीपल. या, instead of me, I'm just not. I'm kind of like a really simple guy, who didn't have anything, just like have a passion for filmmaking and doing stuff like that. Doing stuff like I want. So it was like that. की आणि ऑल्सो माझ्यापाशी असे काही कनेक्टेड काही ऑडियन्स नाही, कुछ भी नाही आहे बिकॉज ऑफ दॅट. त्यामुळे कसं आहे की
तरी या परिस्थितीमधून मी माझे जे व्हिडिओ आहे इट वेंट व्हायरल. या आता त्यांचे व्हिडिओ व्हायरल नाही झाले, ट्रस्ट मी, कारण त्यांच्या व्हिडिओला मी आता विचार करतो म्हणलं ना हार्डली 4,000 किंवा 5,000 किंवा 10,000. या नाही, ऍक्च्युली मोर दॅन दॅट आहे, म्हणजे व्ह्यूज जास्त आहे यार ॲज कम्पेअर टू माइन. यस, बट ऍक्च्युली कसं आहे की मिनिमम पिरियड ऑफ टाइम मध्ये मी त्या गोष्टी व्हायरल केल्या. या इट वॉज लाईक दॅट की हे बघ, त्यांचे हे व्हिडिओज का एवढे जास्त व्ह्यूज भेटले आणि त्यांच्या व्हिडिओजला एवढे जास्त व्हाय. ओके, फर्स्ट ऑफ ऑल त्यांच्यापाशी कोणकोणत्या गोष्टी होत्या ज्या माझ्यापाशी नाही. पहिले त्यांच्यापाशी जेवढे चांगले पॉईंट्स आपण त्याला कव्हर अप करू. फर्स्ट ऑफ ऑल त्यांच्यापाशी जे इक्विपमेंट्स आहे इट वॉज रिली गुड. ओके, इक्विपमेंट्स म्हणजे कॅमेरा, किंबल, लॅपटॉप. ओके, ऑल्सो त्यांच्यापाशी काय ट्रॅव्हलिंगसाठी पण गाडीज आहे, एक सिग्निफिकंट बजेट आहे. ओके, तिसरी गोष्ट त्यांच्यापाशी काही क्रू मेंबर्स पण आहे. या आय कॅन सी दोज क्रूज मेंबर. ओके, तर त्यासाठी त्यांनी काही पेमेंट पण केला, पैसा पण दिला त्या लोकांना, राईट. सो ते पण आहे तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट अशी आहे की ते लोक त्यांच्यापाशी ऑडियन्स आहे, कनेक्टेड ऑडियन्स, इव्हन सबस्क्रायबर्स रेट किंवा समथिंग लाईक दॅट, असे काय ऑडियन्स जे त्याला फॉलो करतात. ऑलमोस्ट बी लाईक 5,000 या 10,000 पीपल आहे जे त्याला सबस्क्राईब किंवा 40 किंवा मोर दॅन दॅट, या खूप सारे लोक आहेत. म्हणजे ज्यांनी जे चॅनल सबस्क्राईब केलाय, म्हणजे इन्स्टंटली त्यांनी एखादी व्हिडिओ अपलोड जरी केला ना तर इट जस्ट लाईक 10 to 15,000 व्ह्यूज त्याला एकदम आरामात भेटूनच जाईल. ओके, सो यस, तर त्याच्यापाशी या साऱ्या गोष्टी आहे. ओके, इन्स्टेड ऑफ मी कम्पेअर केलं तर आय एम जस्ट काइंड ऑफ बिगिनर. ओके, सो इट वॉज लाईक दॅट की तो पण व्यक्ती जो बिगिनिंग मध्ये होता ना तो पण माझ्यासारखा होता. या जेव्हा मध्ये आपण बिगिनिंग मध्ये कोणती गोष्ट सुरुवात करतो ना तेव्हा आपल्यापाशी काहीच राहत नाही. या ट्रस्ट मी, म्हणजे ना इक्विपमेंट्स ना काही, फक्त स्किल्स राहते जे आपण स्वतःच्या पॅशननुसार आपण इम्प्रूव्ह करत जातो आणि डेव्हलप करून त्याला आपल्या कामामध्ये त्याला इम्प्रूव्ह करतो आणि आपल्या कामामध्ये त्याला इन्क्लूड करतो, राईट. येस, बट कसं आहे की असं हे नको करू, कम्पेअर नको करू की इन्व्हेस्टर त्या व्यक्तीला फंडिंग करेल जे की आपल्याला नाही करेल. यस, हे बघा, आयडिया आपला आहे. ओके, त्यांनी तर मागितलं पण नाही फंडसाठी, ते वॉडेवर दे आठवी. आपला आयडिया आपला आहे. ओके, आपल्याला फक्त एक सिटी कव्हर अप नाही करायचे, ऑलमोस्ट 100 सिटीज कव्हर करायचे. ओके, प्रत्येक सिटीची एक वेगवेगळी स्टोरी लाईन आहे, प्रत्येक सिटीचा वेगवेगळ्या गोष्टी आहे. Travel filmmaking is kind of like exploring things, yeah, around the world, around whatever happens, right? So I'm saying is that की ते जे काम करून राहिलाय, म्हणजे ते जे लोक जे काम करून राहिलाय ते जस्ट लाईक एक्सप्लोर करत आहे. म्हणजे ते जस्ट एक्सप्लोर नाही, ते जस्ट एक प्रकारे कॉन्टेंट क्रिएट करत आहे. म्हणजे की आम्ही हे दाखवू शकतो किंवा ड्रोन शॉट किंवा हे ते वगैरे. माझ्या ह्याच्यामध्ये फक्त ड्रोन शॉटच नाही, माझ्या ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे यार. या म्हणजे इट वॉज लाईक दॅट की मी जे काही गोष्ट दाखवतो म्हणजे इट वॉज लाईक पीपल, लोक आहे, लँड आहे, थिंग्स आहे. असं नाही का त्या लोकांनी त्या गोष्टी दाखवल्या नाही, ऑब्व्हियसली त्यांनी पण त्या गोष्टी सगळं काही दाखवलं गेलं आहे. बट हे बघा यार, म्हणजे कसं आहे की मी असं नाही म्हणू शकत की ते व्यक्ती खूप जास्त क्वालिफाईड आहे त्यामुळे जे इन्व्हेस्टर आहे ते त्यांना फंड करेल इन्स्टेड ऑफ मी. या मी असं नाही विचार करत. या वॉट एव्हर इट हॅपन्स, इन्व्हेस्टर कोणाला फंड करेल कोणाला फंड नाही करेल हे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आपलं टार्गेट आहे की आपण आपलं स्वतःला किती चांगले प्रेझेंट करतो. या म्हणजे कसं आहे की आपण जेवढं चांगले ते डॉक्युमेंट बनवू आणि ते डॉक्युमेंट जो इन्व्हेस्टर जो प्रॉपरली रीड करेल, वाचेल, तेव्हा त्याला रिअलाइज होईल की हा सच में इस बंदे में कुछ ना कुछ बात आहे. आणि वाय ही फील्स लाईक दॅट, बिकॉज ऑफ दॅट की आपण ते डॉक्युमेंट इतकं चांगल्यानं तसं बनवायचं पण आहे. ओके, जेणेकरून तो व्यक्ती इम्प्रेस पण झाला पाहिजे आणि त्याला अंडरस्टँड पण झालं पाहिजे की हा इस बंदे में कुछ ना कुछ बात है अँड वी नीड टू इन्व्हेस्ट हिम. सो इट वॉज लाईक दॅट. या आणि लिटरली आय एम टेलिंग यू, यस, जे मोस्ट ऑफ द फिल्म मेकर्स आहे किंवा ट्रॅव्हल फिल्म मेकर्स आहेत त्यांनी जे पॉप्युलर सिटीज आहेत त्यांनाच कव्हर केलाय. या
ट्रस्टली आय एम सेइंग इज दॅट गोवा, दिल्ली, बॉम्बे, मोस्टली जे असे काही जे खूप मोठे मोठे सिटीज आहे, या मोठे काही जणांनी ते जस्ट लाईक गोवा, दिल्ली, बॉम्बे, मोस्टली गोवा खूप जणांनी एक्सप्लोर केला आहे. येस, खूप सारे सिनेमॅटिक व्हिडिओज वगैरे बनवले आहे. बट असे जे नॉर्मल सिटीज आहेत त्यांचे कसे व्हिडिओज कोणीच बनवले नाही. ट्रस्ट मी, बहुतच कमी आहे. इट वॉज लाईक दॅट की काही काही युट्यूबवर सर्च करतो तर आहेच नाही. येस, आज मी युट्यूबवर तेच सर्च केलंय आणि नथिंग, कुछ भी नाही. काही काही लोकांनी ते जस्ट फक्त फोटो लावून फक्त सांगण्याचा प्रयत्न केला आणि इट लुक्स रिअली पॅथेटिक. ट्रस्ट मी. येस, जे की माझं काम इव्हन त्यांच्यापेक्षा पण बेटर आहे. या सो आय एम सेइंग इज दॅट की आपल्यापाशी बहुत मोठा स्कोप आहे. इट वॉज रिअली बिग स्कोप. या खूप सारे लोक, जर आपण याच्यावर काम करू तर खूप सारे लोक फॉलो करतील, बघतील आणि सबस्क्राईब कर. सो मेनी थिंग्स. यस, इट वॉज सो मच थिंग्स टू कव्हर, सो मेनी थिंग्स दॅट. सो मला असं वाटते की इन्व्हेस्टर आपल्या गोष्टीवर फंड करेल नाही करेल इज डिपेंड ऑन हिम. या आपल्याला माहित आहे की इन द एंड आपल्याला याच्यावरच काम करायचं आहे. या तर समजा जर इन्व्हेस्टरनी असं काही झालं नाही तर आय वॉज डुईंग लाईक दॅट की मी लोन काढून सुरुवात करेल. या म्हणजे एक गाडी घेईल, एक कॅमेरा आणि एक ड्रोन. ओके, आणि तिथून सुरुवात करेल. ओके, स्टार्टिंगला जेवढं होत असेल तेवढं वगैरे. ओके, त्यामुळे काय होईल की ऍटलिस्ट मला एक्सपिरियन्स येईल. ओके, कारण इन द एंड मला हेच करायचं आहे. ओके, आणि समजा जर इन्व्हेस्टरनी फंड केला असेल तर आपण इव्हन बेटर चांगल्याने काम करू शकू. या कारण जेवढा पैशाचा थोडा कमी स्ट्रेस राहील ना तेव्हा आपण आपल्या कामावर थोडं चांगलं फोकस राहू. या समजा जर आपण स्ट्रेस राहू एव्हरी टाइम, आपल्याकडे कळेल नाही की साला मेरे को करना क्या है, मेरे को पैसा चाहिए, पैसा चाहिए. जेव्हा आपण नाही का पैशाच्या मागे धावतो ना तेव्हा आपली क्रिएटिव्हिटी गोज डाऊन. यस, आणि मग आपण पैसा हे करतो. या आपण क्रिएटिव्हिटी केव्हा काम करतो, व्हाय जस्ट लाईक समटाइम्स वेन वी थिंक लाईक दॅट की अब कोई प्रेशर नाही आहे. या विदाउट प्रेशर मध्ये आपण जेव्हा काम करतो ना तेव्हा खूप चांगल्याने काम करतो. मोस्टली मी सगळ्या प्रकारचे प्रेशर हँडल करू शकतो. येस, म्हणजे सगळेच जण सगळ्या प्रकारचे प्रेशर हँडल करू शकतात. बट जे पैशा लगेच प्रेशर असते ना, म्हणजे पैसा नाही आहे बा आणि आता नेक्स्ट डे काय होणार आपलं, तर समजा जर अशी कंडिशन राहील ना तर ट्रस्ट मी कोणताच व्यक्ती प्रॉपरली चांगल्याने काम करू शकणार नाही. या आणि इट जस्ट लाईक दॅट की जेव्हा फंड नसेल तर ऑब्व्हियसली आपल्याला या गोष्टी कराव्या लागेल किंवा तेव्हा आपल्याला चॉईस राहणार नाही. यस, पण समजा जर आपल्यापाशी फंड आहे तर आपण अजून चांगल्याने काम करू शकतो ना. इट वॉज लाईक दॅट यू हॅव टू चूज गुड अँड व्हेरी गुड. व्हॉट वुड यू चूज? आई चूज व्हेरी गुड ना, कि हाँ मेरे को फंड मिल रहा है, इन्वेस्टर मेरे इसमें पैसा डाल रहा है और वो भी बहुत ज्यादा नहीं है. आणि असंही नाही आहे की मी त्याला पैसा वापस करणार नाहीये. जसा चॅनल मॉनिटाईज झालाय हळूहळू पैसा त्याला वापस पण भेटून जाईल. ट्रस्ट मी. आणि 10% जो ओनरशिप आहे ते त्याला हमेशा लाईफ टाइम साठी राहील. ओके, सो इट वॉज लाईक दॅट. या म्हणजे असं खूप काही कठीण नाही आहे वगैरे. ओके, इट जस्ट लाईक आपण असा विचार करतो कठीण आहे त्यामुळे गोष्टी कठीण होत जाते. बट इट वॉज नॉट. आपण एव्हरीडे इट जस्ट लाईक स्टार्टिंगला नाही का मी खूप कन्फ्यूज होतो की मी डॉक्युमेंट बनवू तर कसं बनवू. आय वॉज रिअली कन्फ्यूज आणि मला एक शब्द पण लिहिता नाही येऊन राहिला होता. मी पूर्ण इंटरनेटवर शोधून राहिलो होतो की काही जणांनी असे काही व्लॉग लिहिले असेल तर मी कॉपी पेस्ट करेल. यस, बट मी खूप सारं शोधलं बट नथिंग आय कॅन गेट. या बट मी काय केलं की मी स्वतः लिहिला, एकच पॅराग्राफ लिहिला, मला आवडला तो. ओके, आणि त्यानंतर काय झालं, त्या पॅराग्राफ मध्ये अशा खूप साऱ्या मिस्टेक्स होत्या तर ते मी सॉफ्टवेअर थ्रू सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे पहिले काही ग्रामर मिस्टेक्स, त्यानंतर मग काही जे सांगण्याचा जो उद्देश आहे म्हणजे जो सेंटेन्सेस आहे त्याला क्लिअर करण्याचा हे केला. नंतर काय ऍडजेक्टिव्ह वगैरे विशेषण जे असतात ना, म्हणजे कोणत्या शब्दाला अजून थोडं विशेष करण्यासाठी काही शब्द वापरले जातो त्याला विशेषण म्हणतात. ओके, इंग्लिशमध्ये त्याला ऍडजेक्टिव्ह. तर एक साईट आहे ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी चेक होतात. इव्हन तुमचे जे सेंटेन्स आहे त्याला अजून जास्त इम्प्रूव्ह करते. या समजा जर तुम्ही काही ना काहीतरी असे काही एखाद्या व्यक्तीला लेटर लिहित आहे तर तुम्ही खूप फॉर्मल आणि चांगल्याने लिहिलं पाहिजे. या दृष्टिकोनातून त्यांनी ती साईट बनवली आहे. त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली नाही का सगळे काही गोष्टी चेक होते, ग्रामर आणि आपला जो फॉर्मॅट आहे आणि आपला जो सांगण्याची जी पद्धत आहे या साऱ्या गोष्टी
त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली चेक होते, तुम्हाला सजेशन दिलं जाते की कोणकोणते तुम्ही वर्ड्स वापरू शकता जेणेकरून तुमचा जो सेंटेन्स आहे ते अजून चांगल्याने निरखून येऊ शकते. ट्रस्ट मी माझ्या मताने एक पॅराग्राफ लिहिला, त्याच्यानंतर ग्रामर लिहिणे त्यांनी पुन्हा चेक केलं, त्यानंतर मग मी ते सॉफ्टवेअरमध्ये पुन्हा टाकलं, म्हणजे त्या साईटवर मी गेलो आणि त्याच्यानंतर मग मी माझा कॉपी पेस्ट केला आणि तिथे नंतर मग मी पूर्ण काम केलं, त्याच्यामध्ये ऍडजेक्टिव्ह चेंज केलं, नंतर पॉझिटिव्ह निगेटिव्ह वर्ड्स काय आहे वगैरे सगळं चेक केलं. आणि त्याच्यानंतर मग मी पाहतो ना, जे इनिशियल फायनल प्रॉडक्ट आहे, म्हणजे जे मी लिहिलं आणि त्याच्यानंतर जे सॉफ्टवेअर मधून जे निघालं, इट वॉज रिअली अमेझिंग. येस, ट्रस्ट मी विचार नाही करू शकलो की ह्या गोष्टी मी लिहिल्या बा. ट्रस्ट मी. येस. आणि एक पॅराग्राफ करता आज 3 दिवस झाले आणि 3 दिवसात मी ऑलमोस्ट करीब 4 ते 5 पेजेस लिहिले. ट्रस्ट मी. आणि इट वॉज रिअली गुड. या सच मी. कारण आणि आता फक्त जास्त काही राहिलं नाही, आता फक्त सबस्क्रायबर्स आणि कशाप्रमाणे ओनरशिप राहील आणि त्यानंतर कशाप्रमाणे आपण व्हिडिओ मधून पैसे कमवू, या साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड करायच्या राहिल्या, त्या आपण इझिली इन्क्लूड करू. ओके, सो आय एम सेइंग इज दॅट पुन्हा 1-2 दिवस घे. वाय? कारण हे डॉक्युमेंट बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. जेवढं चांगल्याने तू डॉक्युमेंट बनवशील ना, तेवढंच चांगल्याने तो इन्व्हेस्टर इम्प्रेस होईल आणि आपल्याला फंड करेल. ओके, सो इट इज रिअली इम्पॉर्टंट फॉर यू अँड फॉर युअर करिअर ऑल्सो. सो आणि असा विचार नको करू रे की युट्यूबवर असे बाकीचे खूप सारे जण आहेत, त्यांचं काम बहुती आपल्यापेक्षा बहुती जबरदस्त आहे, तर त्यांना जास्त फंड करेल इन्स्टेड ऑफ दॅट. डूड, त्या लोकांनी फंड मागितला पण नाही. इवन दे डिडंट इवन ट्राईड. या जस्ट लाईक त्यांच्यापाशी ऑलरेडी त्यांचा फंड आहे आणि ते त्या गोष्टीपासून ते काही ना काहीतरी क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न करत आहे. लिसन, अंकित भाटिया, हे जे तू युट्यूब चॅनल बद्दल तू विचार करून राहिलाय ना, इट जस्ट लाईक दॅट. हा जो बंदा हा फिल्म मेकिंग बद्दल व्हिडिओ बनवतो, पण ही वॉज ऑल्सो ट्रॅव्हलिंग बट नॉट टू मच. या आपला जो कन्सेप्ट आहे तो फुल फ्लेजेड ट्रॅव्हल बेसवर आहे. या म्हणजे आपल्याला वेळच नाही. इट जस्ट लाईक वी हॅव टू बी फिल्मिंग थिंग्स लाईक दॅट. म्हणजे इट जस्ट लाईक म्हणजे आपलं म्हणजे फुल फ्लेजेड ट्रॅव्हल आहे. म्हणजे एव्हरी टाइम आपल्याला ट्रॅव्हलच करायचं आहे, इन द एंड ट्रॅव्हलच करायचं आहे. येस, तू जस्ट लाईक जर माझ्यापासून आजपासून सुरुवात होत आहे, म्हणजे फंड सुरू होत आहे, त्यानंतर मग माझं काम ट्रॅव्हलिंग वगैरे सुरू होत आहे, तर 100 सिटीज कव्हर करण्यासाठी मला 2 years लागतील. 2 वर्ष तर डेफिनेटली लागेल. येस, आणि या 2 वर्षात नाही का मला, म्हणजे माझा प्लॅन काय आहे, या म्हणजे कशाप्रमाणे हे बघा, इंडियामध्ये मी 100 सिटीज काउंट कव्हर करत आहे. या ऍक्च्युली याची गरज पण नाही. काही सिटीज एवढे पद्धतीक आहे काय, इट जस्ट लाईक इट डझंट नीड ए सिनेमॅटिक व्हिडिओज वगैरे. बट वाय आय एम टेलिंग यू, म्हणजे वाय आय एम इन्क्लुडिंग 100 सिटीज. येस, ओके. फर्स्ट ऑफ ऑल मी इनिशियल सुरुवात करत आहे. ओके, आणि मला माझा जो टार्गेट आहे तो असा आहे की या चॅनलला टॉप 10 मध्ये न्यायचा. टॉप 10 हायेस्ट सबस्क्रायबर जे चॅनल आहे ना त्याच्यामध्ये न्यायचा आहे. ओके, तर टॉप 10 सबस्क्रायबर्स मध्ये न्यायच्यासाठी काय करावं लागेल, यासाठी काय करावं लागेल की आपल्यापाशी हायेस्ट रेट ऑफ सबस्क्रायबर असले पाहिजे, म्हणजे हायेस्ट रेट ऑफ युजर असले पाहिजे. तर हायेस्ट रेट ऑफ युजर कुठे राहणार, जिथे सर्वात जास्त पॉप्युलेशन राहणार. आणि सर्वात जास्त पॉप्युलेशन कुठे आहे, एक तर चायनामध्ये. या बट तिथे युट्यूब नाही. मग उरलं काय, मग आहे इंडिया. आणि मी इंडियामध्येच राहतोय डूड. या सो इंडिया इज द बेस्ट प्लेस टू इट जस्ट लाईक की अशा प्रकारे चॅनल तू डेव्हलप करू शकते आणि मिलियन्स ऑफ व्ह्यूज आणि मिलियन्स ऑफ सबस्क्रायबर तू गेन करू शकते इंडियामध्ये. ट्रस्ट मी, जर तुझा कंटेंट चांगला असेल आणि तू कंटिन्युअसली सायमल्टेनियसली तू अपलोड करत असेल ना, तर ट्रस्ट मी, इट जस्ट लाईक दॅट की तू लवकर डेव्हलप करशील. आणि इथे मॉनिटायझेशनचा रेट पण नाही का खूप लवकरच वाढतोय. या म्हणजे कसं, बाकी युरोप अमेरिकेमध्ये काय असतात की ते लोक तुमचा व्हिडिओ बघतात, खूप जास्त आवडला तर लाईक करतात, आणि त्यांना जर ते हे झाले, ऍडिक्ट झाले तुमच्या व्हिडिओ पाहिजे, तर तेव्हा ते व्हिडिओ सबस्क्राईब करतात. या इंडियामध्ये तसे नाही. इंडियामध्ये कसं आहे की एखादी व्हिडिओ आवडला आणि त्यांना आवडला तर ते काय करतात, लाईकही करतात, शेअर करतात, सबस्क्राईब पण करतात. ट्रस्ट मी. या दे डिडंट इवन थिंक. येस, आणि दॅट इज द बेस्ट पार्ट अबाउट द ट्रॅव्हल फिल्म, अँड इट इज द बेस्ट पार्ट अबाउट द इन्व्हेस्टिंग द मनी ऑन द इंडियन कंट्री. येस, कारण इथे युट्यूबचा जो हे आहे ना,
मग जो ज्याप्रमाणे इथे इट वॉज रिअली गुड, ट्रस्ट मी, इट वॉज सो मच. तर मग माझा प्लॅन तर हाच आहे. ओके. आणि कसं आहे की समजा जर आपण इंडियामधून 100 सिटीज आणि 100 सिटीज वाय, येस, अजून मला क्वेश्चन फाइंड आउट नाही झालाय, 100 सिटीज वाय. हे बघ, जरी आपण म्हणतो इंडियामध्ये एवढे सारे युजर्स आहे, बट दे आर स्कॅटर्ड. ओके, म्हणजे ते इकडे तिकडे पसरलेले आहे. फ्रॉम दी गुगल च्या यांनी म्हणजे त्यांचे जे चेक केलं आहे की हाऊ मेनी युजर म्हणजे कोणत्या कंट्रीमध्ये सर्वात जास्त युजर आहे, तर ऑब्व्हियसली इंडियामध्ये आहे. 256 मिलियन युजर आहे. या 256 युजर म्हणजे किती, की 1 मिलियन म्हणजे 10 लाख. ऑलराईट. तर ऑलमोस्ट बी लाईक 2 करोड नाही, इट वॉज 2.56 मिलियन म्हणजे ओ डूड, इट्स अ बिलियन मध्ये आहे. 2.5 बिलियन युजर आहे. ओ माय गॉड, आय एम काइंड ऑफ कन्फ्युज आहे हे मिलियन आणि बिलियन आणि लॅक मध्ये. आय वॉज मला काइंड ऑफ रिअली कन्फ्युज गेलं 2-3 दिवसापासून. मी खूप कन्फ्युज याच्याबद्दल वगैरे. म्हणजे मला माहित आहे की 1 मिलियन म्हणजे 10 लाख होतात, आणि 10 मिलियन म्हणजे 1 करोड होते, आणि 100 मिलियन म्हणजे 1 बिलियन होते. ओके. तर 200 मिलियन म्हणजे 2 बिलियन होईल, राईट. आणि ते 56 म्हणजे 2.5 बिलियन. बिलकुल करेक्ट आहे आपलं गणित. या गणित म्हणजे 2.5 बिलियन युजर. यस. आणि आपली इंडियनची पॉप्युलेशन काय? आपली इंडियाची पॉप्युलेशन काय? लेट मी गुगल दी POPU population of India. It was like that 135 करोड. आता 1 करोड मध्ये दिला आहे. ओके. सो इट जस्ट लाईक दॅट की 13 नाही, आता करोड मध्ये आहे. तर वॉज लाईक दॅट की 100. आता करोड म्हणजे किती होते? 10 मिलियन म्हणजे 1 करोड होत आहे. ऑलराईट. 10 मिलियन म्हणजे 1 करोड होत आहे. आता इथे किती करोड आहे? 135 करोड. म्हणजे इट वॉज लाईक दॅट की 1 करोड म्हणजे 10 मिलियन. ओके. तर डूड, माझं डोकं एवढं मॅथमॅटिक्स साठी बनलेलं नाही. आय एम नॉट रिअली बिंग म्हणजे मी हे सांगतो तुम्हाला नंतर वगैरे हाऊ मेनी पॉप्युलेशन ऑफ द इंडिया किती आहे आणि काय वगैरे. बट राईट नाव एवढं लक्षात घे की इंडियन युजर आहे ते 2.3 बिलियन युजर आहे. आणि जर आपण 100 सिटीज मध्ये कव्हर अप करतो, दे आर रिअली स्कॅटर्ड एव्हरीवेअर. ओके, इन्क्लूड द सिटीज वगैरे सगळीकडे स्कॅटर्ड आहे. जर आपण एखादी व्हिडिओ बनवतो, अपलोड करतो, तरीही असं म्हणतो आणि इंडियातलंच आहे. जर आपण असं एखादी गेलो लखनौ मधला असा व्हिडिओ बनवला, ओके, आणि त्यानंतर तो अपलोड केला, तर अपलोड केल्यानंतर त्याच्यावर व्ह्यूज किती येतील? ट्रस्ट मी, जेवढे लोक पाहतील ते फक्त लखनौ मधले लोक पाहतील, या किंवा लखनौ मध्ये लोक सबस्क्राईब करतील. व्हाय? कारण काय, जेव्हा आपण व्हिडिओ बनवतो आणि त्याला टॅग करतो किंवा लोकेशन वगैरे टाकतो, तेव्हा काय होते की युट्यूबचे जे अल्गोरिदम आहे ते काम अशा प्रमाणे करते की जे लोकेशन टाकलंय त्या लोकेशनच्या सर्कम्फरन्स मध्ये जेवढे ऑडियन्स आहे ना, त्यांना तो व्हिडिओ दिसतो. म्हणजे आपण जर एखादी लोकेशन टाकली की लखनौ मधला हा व्हिडिओ आहे, तर लखनौ मध्ये जेवढे काही युजर्स आहे ना, त्यांना हा व्हिडिओ दिसतो. म्हणजे त्यांच्या याच्यामध्ये रेकमेंडेशन मध्ये येतात हे व्हिडिओ. ओके. जर हे डिपेंड करते की त्या व्हिडिओचे व्ह्यूज खूप जास्त असेल, तेव्हा ऑब्व्हियसली त्यांच्या रेकमेंडेशन मध्ये येतात, मग ते लोक बघतात. ओके. मग याचं मिनिंग असं नाही की बाकीच्या सिटीज मध्ये दिसत नाही. या बाकीच्या सिटीज मध्ये काय होते की तो व्हिडिओ अवेलेबल असतो, बट काय आहे की त्यांना रेकमेंड होत नाही, अनलेस तुम्ही सबस्क्राईब केलं
असेल तर समजा तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर डेफिनेटली तुम्हाला नोटिफिकेशन वगैरे सगळं काही येईल. पण तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आणि यू आर नॉट लिव्ह इन लखनौ, सो इट जस्ट लाईक दॅट की तुम्हाला रेकमेंडेशन वगैरे असं काही येणार नाही. ओके. म्हणजे काय होते की समजा जर आपण एखादी व्हिडिओ बनवला लखनौचा आणि त्याच्यामध्ये टॅग केलं, सगळं काही केलं आणि समजा जर आपण टॅग नाही केलं तर याच्यामध्ये डिसएडव्हान्टेज आपला आहे. म्हणजे की समजा जर आपण जेव्हा टॅग करतो तर तेव्हा ऑलमोस्ट बी लाईक आपण करीब 1000 पीपल पर्यंत किंवा 10,000 पीपल पर्यंत रीच करतो. आपण समजा जर टॅग करतो किंवा लोकेशन ऍड करतो तर समजा जर आपण लोकेशन किंवा टॅग वगैरे नाही टाकत तर अशा वेळेस काय होते की त्याची जो रेट आहे तो अजून कमी होऊन जातो. म्हणजे 10,000 टू जस्ट 1000 पीपल लोकांकडे तो दिसतो पहा. सो इट इज रिअली इम्पॉर्टंट टू टॅग आणि लोकेशन इन्क्लूड करणं. ओके. राईट. तर समजा जर आपण लखनौचा व्हिडिओ बनवतो आणि लखनौचा व्हिडिओ बनवल्यानंतर करीब 10,000 व्ह्यूज किंवा मोर दॅन दॅट व्ह्यूज वगैरे येऊन राहिले तर हे लखनौमध्ये येत आहे. ओके. त्यानंतर त्या लोकांना काहीतरी आवडलं त्या व्हिडिओ बद्दल तर हे लोक सबस्क्राईब पण करतील. ओके. बट हे झालं फक्त लखनौमध्ये. समजा जर आपण ईच सिटीमध्ये गेलो तर म्हणजे 100 सिटीज कव्हर केले इंडियामध्ये तर ट्रस्ट मी प्रत्येक सिटी मधला प्रत्येक व्यक्ती हा आपल्या सिटी बद्दल किंवा आपल्या टाउन बद्दल व्हेरी पॅशनेट व्हेरी प्राऊड फील करतो. जरी त्या सिटीमध्ये किती मोठी बकचोदी होऊन असेल की काय होऊन असेल वॉट एव्हर इट इज, बट कसं आहे की इन द एंड आपण आपल्या सिटीजला लाईक करतो. येस. आणि त्याला असा कोणता व्हिडिओ वगैरे दिसला जो त्याच्या सिटीला किंवा त्याच्या टाउनला अजून जास्त प्राऊड फील करत असेल तर ऑब्व्हियसली तो व्यक्ती नाही का शेअर करतो. ट्रस्ट मी, हे माझ्यासोबत झालंय. या माझे जे व्हिडिओ व्हायरल याच्याचमुळे झाले बिकॉज ऑफ दॅट की पीपल लाईक दोज व्हिडिओ आणि दे शेअर दोज व्हिडिओ. पीपल लाईक दोज व्हिडिओ अँड शेअर दोज व्हिडिओ. ओके. सो इट जस्ट लाईक दॅट की काय होते की त्यामुळेच नाही का व्हिडिओची जे एक प्रकारे काय होते की लोकांना खूप लोकांना कळते आणि लोक बघतात आणि शेअर पण करतात. येस. अनइंटेन्शनली इंडियामध्ये पण तसंच आहे. इंडियामध्ये पण खूप सारे लोक आहे ज्यांना असे व्हिडिओ वगैरे दिसले का ते लोक बघतात आणि त्यांना शेअर करतात. म्हणजे समजा जर आपण लखनौचा व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर लखनौच्या लोकांना एखादा आवडला तर तो व्यक्ती काय करतो, तो व्हिडिओ शेअर करतो त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये. ऑब्व्हियसली ज्याचे फ्रेंड्स आहेत ते लखनौमध्येच असतात, त्यांना पण आवडतात, ते पण व्यक्ती त्यांना पण प्राऊड फील वाटते आणि ते पण शेअर करतात. तर अनइंटेन्शनली काय होते की व्हिडिओ व्हायरल होऊन जातो त्या सिटीमध्ये. सो इट जस्ट लाईक दॅट आपण 100 सिटीज कव्हर केले तर 100 सिटीज मध्ये प्रत्येक सिटीचा त्याचा व्हिडिओ त्यांच्या लोकल याच्यामध्ये व्हायरल होऊन जातो. आणि अजून काय होईल की आपल्याला खूप जास्त व्ह्यूज आणि सबस्क्रायबर पण येईल. कारण आपण फक्त ओन्ली व्हिडिओ नाही पोस्ट करताय, आपण डेली व्लॉग पण पोस्ट करताय. खूप साऱ्या अशा गोष्टी आहे. इव्हन ट्रॅव्हलचा एक्सपिरियन्स पण आपण या साऱ्या गोष्टी सांगत आहे. इव्हन स्ट्रीट व्ह्यू वगैरे खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये पण आहे. ओके. सो इट वॉज सो मच थिंग्स. ट्रस्ट मी, इट वॉज रिअली यस. आणि इट वॉज रिअली गुड प्लॅन. जर आपण याच्यावर काम केलं ना तर आय एम टेलिंग यू, जर आपण 100 सिटीज कव्हर अप केले तर इट वॉज लाईक दॅट आपण मिलियन मध्ये सबस्क्रायबर येऊ. म्हणजे 2 वर्षांनंतर आपण मिलियन मध्ये सबस्क्राईब मध्ये येऊ. या आणि समजा आपण युरोप आणि त्यानंतर मग पूर्ण युरोप जरी घेतला, म्हणजे समजा जर आपण जस्ट युरोप जरी पकडलं ना, म्हणजे अर्धा युरोप जरी केलं तर हार्डली टॉप 10 मध्ये येऊन जाऊ. जे की आपण पूर्ण कॉन्टिनेंट अजूनपर्यंत अमेरिका बाकी आहे, इव्हन तिकडे चायना पण बाकी आहे, देन आफ्रिका बाकी आहे, या मिडल ईस्ट पण बाकी आहे वगैरे. ट्रस्ट मी, इट वॉज सो मच थिंग्स टू डू. यस. याच्यामध्ये काय आहे की खूप साऱ्या गोष्टी आहे कव्हर करणं, खूप साऱ्या. इट वॉज लाईक दॅट. बट कसं आहे की त्या गोष्टीसाठी पॅशनेट व्यक्तीच या साऱ्या गोष्टी करू शकतो. ट्रस्ट मी, ट्रॅव्हल करणं, एक्सप्लोर करणं, या साऱ्या गोष्टी एक्सपिरियन्स करणं लोकांना खूप ड्रीमी वाटते. दे फील लाईक दॅट की हा मैं कर सकता है, कारण त्यांना असं वाटते की खूप मजेशीर आहे वगैरे वगैरे. या ऑब्व्हियसली. पण कसं आहे की समजा जर ह्याच गोष्टी कंटिन्यू लाईफ टाईम मध्ये असेल तर डूड इट वॉज लाईक दॅट आपण वेकेशन मध्ये जातो, वेकेशन करतो. ओके. पण कसं आहे की वेकेशन फक्त महिनाभरासाठी किंवा 1-2 महिन्यासाठी ठीक आहे. कंटिन्यू 1 वर्ष 2 वर्ष किंवा कंटिन्यू लाईफ टाईम असंच होत आहे तर आपल्याला नाही आवडत दॅट. ट्रस्ट मी, नो वन. कारण कसं आहे की माझा शेड्यूल इतका पॅक आहे का सो
म्हणजे या मला सकाळी उठल्याबरोबरच शूट करायला जायचं आहे. संध्याकाळी 9-7 वाजेपर्यंत कंटिन्यू शूटिंग करायचं आहे. येस. डे टाइम मध्ये शूट करायचं, नाईट मध्ये शूट करायचं, एव्हरी टाइम शूटच करायचं आहे. येस. कधी असं बसून रिलॅक्स होऊन वगैरे नाही नाही नाही, मला कंटेंट क्रिएट करायचा, आय नीड टू पुट ऑन GoPro किंवा कॅमेरा ऑन करायचा आणि लेट्स गो, लेट्स शूट समथिंग. येस, लेट्स टेक अ शॉट. तो ट्रस्ट मी, यासाठी नाही का बहुत ही पॅशनेट इंसान ही काम कर सकता है. ट्रस्ट मी, याच्यानंतर असा कोणताच व्यक्ती असं काम करू शकत नाही. आणि मला असं वाटतं की माझ्यामध्ये आहे त्या गोष्टी, अँड आय कॅन डू दिस. येस, बिकॉज ऑफ दॅट की आय फील दॅट वे. आणि इवन समहाऊ आय नीड टू अंडरस्टँड, कारण सॉरी, मला कसं आहे, लेवल 5 वर जायचं आहे. या, आणि लेवल 5 वर जाण्यासाठी आपल्याला लेवल 5 लेवल 5 इज अ थिंग दॅट, ही एक अशी गोष्ट आहे जिथे मी पूर्ण दुनियाला एकत्र करेन वगैरे. पण यासाठी आपल्याला स्वतःमध्ये काही ना काहीतरी एक्सपिरियन्स किंवा सो मेनी थिंग्स नीड टू अंडरस्टँड वगैरे, दुनिया कशी काय काम करते, लोक कसे असतात वगैरे वगैरे. सो यासाठी आपल्याला ट्रॅव्हल फिल्म्स किंवा ट्रॅव्हल गोष्टी ट्रॅव्हल करायचं आहेच, राईट. सो आय थिंक आय एम दॅट पॅशनेट गाय. येस, आय कॅन डू दिस. येस, माझ्यामध्ये चांगली हेल्थ आहे, चांगली इम्युन आहे, आय कॅन ट्रॅव्हल, आय कॅन गो, आय कॅन शूट. येस, पॉसिबली फक्त आपल्यापाशी पैशाची कमी नसली पाहिजे. येस, जे की नाहीच राहणार, कारण समजा जर आपण एवढे सारे मिलियन्स ऑफ सबस्क्रायबर मध्ये जाऊ तर ऑब्व्हियसली खूप सारे पैसा येईलच. या, आणि आपल्यासाठी पैसा इम्पॉर्टंट आहे, आपल्यासाठी एक्सप्लोर करणं इम्पॉर्टंट आहे, बट पैसा पण इम्पॉर्टंट आहे. मी असं नाही म्हणत की पैसा इम्पॉर्टंट नाही. ऑब्व्हियसली समजा तुमच्यापाशी पैसा राहणार नाही तर हाऊ डू यू ट्रॅव्हल. येस, बट सम अमाऊंट ऑफ मनी समजा जर राहील ना, तर आपण रिलॅक्स होऊन चांगल्याने अजून काम करू, आपण आपल्या ऑडियन्सला अजून चांगल्याने बेटर कंटेंट देऊ, विथ हाय क्वालिटी व्हिडिओज वगैरे, इक्विपमेंट्स वगैरे, सो मच थिंग्स. येस, सो आय थिंक आय कॅन डू दिस. सो ऑल दीज थिंग्स डिपेंड अपॉन द डॉक्युमेंट. या, की तू तुझे जे डॉक्युमेंट्स आहे किती चांगल्याने बनवतं, आणि राईट, इन्व्हेस्टरला इन्व्हेस्ट करणं नाही करणं हे त्याच्यावर डिपेंड आहे. बट आपलं काम आहे की आपले डॉक्युमेंट अजून चांगल्याने बिकम बेटर बनवणे. ऑलराईट, सो ट्राय हार्डर, डू वॉट एव्हर टेक्स यू टाइम हॅव. ओके, तुझ्याशी वेळ आहे, टाइम आहे, इन्व्हेस्ट कर या गोष्टीवर. जस्ट डू इट. ओके, this is it. This is the end. This is the My Artifact episode number 2113. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.